खरं तर तुमच्या दोघांच्या करिअरसाठी खूप चांगली संधी होती ही, पण ते नाकारण्यामागचं कारण योग्यच आहे. आणि आई अगं, आम्ही दोघं तिकडे जाणार, तुम्ही सगळेजण इथे असणार, कोण कोणाला सांभाळणार? आणि नाही म्हटलं तरी बाबांची तब्येत हल्ली बरी नसते, म्हणजे ते दाखवत नाही, पण मला जाणवतं. यू नो व्हॉट भैरवी, ऑनेस्टली थँक यू सो मच. तू माझ्या घरच्यांचा इतका विचार करतेस, त्यांच्यासाठी तुला मिळालेली सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी नाकारलीस. अनिश, नवरा बायको तुझं माझं नसतं, आपलं असतं. जेव्हा दोघांमध्ये समंजसपणा आणि समर्पणाची भावना असते ना, तेव्हाच संसार टिकतो. आणि इथं आपल्या माणसांमध्ये राहूनही तुम्ही तुमचं ध्येय साध्य करूच शकता की. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही आहोत इथं तुमच्या पाठीशी. अगं भैरवी, वाजले किती? मुलांना शाळेत सोडायचं असेल ना, त्यांची तयारी करायची असेल. निलिमाताई आहेत का घरी? हो बाबा, पण आज मुलं शाळेतनं डिरेक्टली इकडेच येणार आहे. काय? हो, तसं कबूल करून घेतलंय त्यांनी माझ्याकडून. अगं पण मग त्यांना आणायला जायला नको का? नाही, मी जाईन ना त्यांना आणायला. नाही बाबा, त्याची काही गरज नाही. गार्गी त्यांना शाळेतून घेऊन येईल. ती मुलगी खरंच किती समंजस आहे ना. हो हो, खूप समजूतदार आहे ती, खरंच. आता समा नाहीये ना घरी, असं वाटतं तिची जागा तीच भरून काढते. हिरो ईशान सोबत सुद्धा इतकी छान गट्टी जमली आहे ना तिची. भैरवी, मी काय म्हणते, आज आणायचे मुलं इथेच येणार आहेत ना, तर आपण आज रात्रीचं जेवण इथेच करूयात ना सगळे. येस. तू एक काम कर, निवेदिता ताई आणि निलिमा ताई आणि अशोक भाऊजींना पण इकडेच बोलावून घे. एक छान गेट टुगेदर होईल आपलं. काहीच हरकत नाही, मुलं तर उड्या मारायला लागतील आनंदाने. बर, त्याआधी आता आम्ही निघतो, कारण का खूप काम आहेत आपल्याला. ती आटपतो आणि मी लवकर येते तुझ्या मदतीला. ओके? जास्त दमत बसू नकोस. नाही दमणार, पण हे बघ, तू माझा निरोप द्यायला विसरू नकोस हा. नाहीतर एक काम करू का, आम्हीच फोन करतो अशोक भाऊजींना. काही गरज नाही, मी करते फोन आई. बर. अरे, तुम्ही आहात अजून घरात? आणि मुलं गेली पण इतक्या? अहो, मी आत्ताच आले. काय पटापटा मुलं तयार झाली आज. गार्गी गेली त्यांना सोडायला, घाईघाईतच गेली. शाळा सुटल्यावर त्यांना भैरवीच्या आईकडे जायचंय, नंतर गडबडीत होती ती. सॉरी मिस्टर भासगावकर, मला यायला जरा उशीर झाला. तुम्हाला भूक लागली असेल ना? मीच भैरवीला म्हटलं होतं की सगळं मी करेन आज, म्हणून तिने काही केलं नसेल. मी पटकन स्वयंपाक करते, तुम्हाला जेवायला वाढ. ठीक आहे. अहो ठीक आहे काय, वेळच्या वेळी माणसाने व्यवस्थित जेवायला पाहिजे. खरंच नको, आत्ता कराल मग पुन्हा ऐकवाल. आपलं काम आपणच करायला पाहिजे म्हणून. कालचा सुई दोरा विसरलो नाही मी अजून. नकाच विसरू. तुमच्या डोक्यावर बसून मी करून घेतलं, त्यामुळे तुम्ही एक नवीन काम शिकलात की नाही. आणि प्रॉब्लेम काय स्वतःची कामं स्वतः करण्यात? प्रॉब्लेम काहीच नाहीये, फक्त कोणी माझ्या डोक्यावर बसलेलं किंवा मारून मुटकून माझ्याकडून काम केलेलं मला आवडत नाही. मग आपल्यावरती तशी वेळच येऊ देऊ नये माणसानं. ठीक आहे, आता कुठे निघालात? आपण दोघंच आहोत घरात. मी काय खातेय का तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही काय खाल मला? फक्त आपण दोघं समोरासमोर असलो ना, तो उगाच भांडत बसू आणि उगाच डोकं तापून घेऊ. त्यापेक्षा मी बाहेर बरा. मी काय भांडण नाही, डोकं वगैरे तापवून घेत नाही. मुळात मी भांडतच नाही. मी अतिशय शांत स्वभावाची आहे. नाही, मी भांडतो. झालं माझा. आता जाऊ. आता कुठे उन्हाचे चाललाय तुम्ही? ईश्वरकडे चाललोय, म्हणजे माझ्या मित्राच्या घरी जातोय. काळजी करू नका, सगळे आल्यावर येतो. तर दार उघडत का नाहीये? थांबा थांबा, बघू दे मला. अहो जरा असं मी दरवाजा बाहेरून लॉक झालाय. देसाईला फोन करतो मी. माझा फोन कुठे गेला इकडचा? तुम्ही बाहेरून आला होता तेव्हा घेऊन आला होतात का तिकडेच विसरून आला होता? नाही हो, मी इकडे जेव्हा तो आलो तेव्हा माझ्या हातात फोन होता.
असं आपल्याला वाटतं कधी कधी, पण आपण विसरलेलो असतो. नीट आठवायचा प्रयत्न करा. अरे बघा, मी जेव्हा बाहेरून इथे आलो तेव्हा माझ्या हातात फोन होता आणि तो मी इकडे ठेवला होता. बरं बरं बरं, चिडू नका. काय चिडलो का? असेल असेल. मी एक काम करते, मी माझ्या फोनवरनं तुमच्या फोनवरती रिंग देते, म्हणजे कळेल आपल्याला. एक काय सापडतो की नाही फोन? माझा फोन कुठे गेला? तुमच्या पर्स मधला फोन सापडेपर्यंत कोणीतरी येईल इकडे. नसती तसदी घेतात लोक. फोन कुठे गेला माझा? आई, अरे आलात पण तुम्ही, झालं एवढंच काम? अगं फार काही करायचंच नव्हतं. 10,000 मोदकांसाठी किती सामान लागणार आहे याचा अंदाज घेतला आणि काय नारळ आणि गुळाची ऑर्डर दिली. हो, हेच करण्यात इतका वेळ गेला म्हणून तिला म्हटलं चल लवकर, नाही तर मुलं येतील. आले. आजी खायला काय केलेस? अरे देवा, विसरलेच की. अगं आजी काय ग? केलंय, सँडविच केले. पटकन जा, हातपाय धुवून घ्या. हळू. भैरवी, तू अशोकरावांना फोन केलायस ना? मगाशी ट्राय केला होता पण लागला नाही, स्विच ऑफ होता. भैरवी, तू त्या मॅडमला फोन कर ना. हो, मी परत करून बघते त्यांना. या. हो. आम्ही हे नसतं डेअरिंग केलंय खरं, पण तिथे काय परिस्थिती असेल काय माहिती. आता माझ्यावरती न रागावता जेवा बरं. नकोय मला. आता तुम्ही जेवण करून वाढताय, नंतर त्यावरून टोमणे माराल. नाही नाही, वैरवी होती मग तिच्याकडून करून देईन काहीतरी. असं काय करताय? समोर आलेलं अन्न न खाणं म्हणजे अन्नाचा अपमान करणं असं म्हणतात, आणि हे शिस्तीला धरून नाहीये बरं का. माहितीये मला, मी की तुमच्या संस्कार वर्गातला विद्यार्थी नाहीये. येता जाता मला शिकवता येते. माझा राग आला म्हणून असं म्हणता येतं. पण ठीक आहे, माझ्याशी न बोलता जेवा, पण प्लीज जेवा. नाही तर मुलं काय म्हणतील हे बघून, की असं केलं तर चालतं. काय ना, मुलं मोठ्यांच्या कृतीमागचं कारण नाही समजून घे, ते त्यांचं अनुकरण करतात. हे तुम्हाला चालेल का? बरोबर समजला? जेवतो, हे ऐकण्यापेक्षा जेवलेलं बरं. मला एक मिनिट हे घ्यायचं पटकन. थँक्यू. खरं म्हणजे थँक्यू मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. माझ्या हातात दिलेलं पाणी तुम्ही प्यालात म्हणून. तसं मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. मी जो स्वयंपाक केला तो तुम्ही शांतपणे जेवताय म्हणून. बघा, मी म्हणाल होतो ना, जेवणावरून टोमणा माराल. दुसऱ्या मिनिटाला माझं बोलणं खरं केलं तुम्ही. मी तुम्हाला जेवणाबद्दल टोमणा मारला नाही. मी तुमच्या टोमण्याला टोमणा मारला. आता जेवूया का टोमण्याच्या भेंड्या खेळूया? अरे वा, काय मजा येईल ना. खेळूया का टोमण्याच्या भेंड्या? 4 घास जास्त जातील. काही नको, मला शांतपणे जेवायची सवय आहे. फोन कुठे गेला मला काही कळत नाहीये. त्या भैरवीला तरी मी बोलवून घेतलं असतं. तुमचा फोन सापडत नाहीये ना? माझाही फोन सापडत नाहीये. आपल्या दोघांचेही फोन गायब आहेत. दरवाजाला बाहेरून कुलूप आहे. दिवसभर घरात लोळणारे राधा आणि किशा यांचाही काही कुठे पत्ता दिसत नाही. म्हणजे मासगावकर, यात काहीतरी गडबड आहे असा संशय येतोय का तुम्हाला? संशय? माझी पक्की खात्री आहे. ते सगळ्यांनी मिळून काहीतरी कारस्थान केलेलं आहे. पण मुलं असं का करतील? माहित नाही, पण हा मुलांचा जागा पण आहे. येऊ दे त्यांना, चांगला खर्च होतो की नाही बघ. नाही मासगावकर, हे बरोबर नाही. मुलांना सतत ओरडायचं नसतं. सतत मुलांना धाक दाखवलं ना की मुलं कोडगी बनतात. त्यापेक्षा मुलं घरी आली ना की त्यांना प्रेमाने विचारा की तुम्ही असं का केलं म्हणून. मी माझ्या नातवंडांना फक्त 2 तासासाठी संस्कार वर्गात पाठवतो. तुम्ही मला काय 24 तासाचा विद्यार्थी समजलात काय? सतत मला लेक्चर देण्यापेक्षा 2 घास सुखाने तुम्ही खा आणि मलाही खायला द्या. कसा झालाय स्वयंपाक? चांगला झालाय. वाटलं तर मनापासून कौतुक करावं एखाद्याचं. उगीच उपचार म्हणून चांगला झालाय म्हणून ठेवा तुमचं सर्टिफिकेट तुमच्याकडेच.
बाई, आपण एक काम करूया, मुलं येईपर्यंत तुम्ही भैरवीच्या खोलीत थांबा, मी इकडे हॉलमध्ये बसतो. हा? का मी का बेडरूम मध्ये बंद होऊन राहू? मग मी थांबतो, तुम्ही हॉलमध्ये बसा, पण एकत्र समोरासमोर नको बसूया. उगाच त्यातून वाद किंवा भांडण्याशिवाय काही निष्पन्न होणार नाही. ठीक आहे, जेवा. जेवतोय. ही मुलं परत कधी येतील कोणास ठाऊक. अजूनही फोन स्विच ऑफ लागतोय. पण बाबांचा फोन स्विच ऑफ काय? म्हणजे सकाळी बोलणं झालं ना तुझं? अरे नाही झालं, तेव्हाही नव्हतं लागला फोन. भैरवी, मला मला काहीतरी गडबड वाटते. भैरवी, अगं स्वयंपाक तयार आहे, मुलांना वाढलंय मी जेवायला. हा. त्या दोघी आणि अशोक भाऊजी आले ना की आपण एकत्र जेवायला बसू. अगं सॉरी आई, मी तुला सांगायचं विसरले. निलिमा आत्या आज नाही येऊ शकणार आहेत. त्या त्यांच्या एका मैत्रिणीकडे राहायला गेल्या. मलाही कळत नाही, बाबांचा फोन स्विच ऑफ आहे. निवेदिता मॅडमचा पण फोन बंद येतोय. भैरवी, मला सुद्धा आता काळजी वाटायला लागली. बाबांची तब्येत ठीक असेल ना? अहो तसं काही असतं तर त्यांनी फोन करून आम्हाला कळवलं असतं. पण मला आता वेगळंच टेन्शन येते अनिश. आपल्या सूड उगवण्यासाठी त्या स्वप्नाने काही केलं नसेल ना? काही सांगता येत नाही. सकाळी इनफॅक्ट मामा मामी सुद्धा खूप घाईघाईत घराबाहेर पडलेत. खरंच संशयास्पद वाटतंय आता. निघूया आपण. हो आई आई सॉरी, तुझा स्वयंपाक तसाच राहील, पण आम्ही आता जेवण होईपर्यंत वाट नाही बघू शकत. आम्ही निघतो. हो हो, लगेच निघा तुम्ही. पण एक काम कर ना, मुलांना इच्छा राहू दे ना. अहो नाही नाही, मुलांना शाळा आहे उद्या, मला घेऊन जावं लागेल. त्यांचं जेवण झालंय का? हो, एव्हाना झालंच असेल. थांब, मी आले बघून. तेव्हा बाबा आणि निवेदिता मॅडम सुखरूप असू देत. घरात काही प्रॉब्लेम नको असू देत प्लीज. चला चला भाऊ, चल. मीनाची मस्त होता, मज्जा आली. बाय. चला येतो. आई येते. कळवतो तुम्हाला. कळव. येतो बाबा. काळजी घ्या. भैरवी, हे कुलूप कसं काय इथे? आणि हे कुलूप आपण कधीच लावलेलं नाहीये. बाबा आणि मॅडम कुलूप लावून कुठे गेलेत? आणि त्यांच्या दोघांचा फोनही स्विच ऑफ आहे. हे भैरवी, नक्कीच काहीतरी गडबड आहे. भैरवी, अनिश, तुम्ही आलात का बाहेर? हो, हो बघा ना, कोणीतरी कुलूप लावलंय. हो, बघतो. बाबा बघतो. अरे देवा, अनिश. हं? अरे ते दोघंही येतात म्हणजे आपल्याला कुलूप तोडावंच लागेल. हो, मी की मेकरला फोन करतो. काका, किल्ली आमच्याकडे. मिळाली का तुम्हाला किल्ली? किल्ली तुमच्याकडे? म्हणजे हे कुलूप तुम्ही लावलंय का? काय फालतूपणा आहे? का केलं तुम्ही असं? अरे दोघंही आत अडकून पडलेत ना. अनिश शांत हो. आज जाऊन बोलूयात आपण. द्या किल्ली इरोशान. हा काय प्रकार आहे? कुणी कुलूप लावलं होतं? कोणाकडे आहे त्याची किल्ली? 2 वयस्कर माणसांना तुम्ही कुलपात कोंडून दिवसभर गायब होतात. याचा अर्थ काय? सॉरी आजोबा.
आम्ही लावलं होतं कुलूप. मी पण सॉरी. गार्गी, तू तू का केलं असशील हे? इरा ईशान, तुम्ही काही बोलणार आहात का? भैरवी एक मिनिट, मला एक सांगा, तुमच्या दोघांचे फोन बंद काय आहेत? का बंद करून ठेवले? ते पण आमच्याकडेच आहेत. कोण तुम्ही घेऊन गेला होता? काय गार्गी? अरे पण हे आता म्हणतो डोक्यावर पाणी जायला लागलं. गार्गी, काय स्पष्टीकरण आहे तुझ्याकडे या सगळ्याचं? निविताई, गार्गी ताईला ओरडू नका. हे सगळं तिने आम्हा दोघांच्या सांगण्यावरून केलंय. का आम्हाला असं कोंडून ठेवण्यामागचा तुमचा उद्देश काय होता? आम्ही रागवतो, आम्ही शिस्त लावतो म्हणून आम्हाला तुम्ही शिक्षा दिली? कारण आम्हाला तुमचं लग्न व्हायला हवंय. काय? हो, ते फिल्म्समध्ये दाखवतात ना, हिरो आणि हिरोईन एकाच रूममध्ये बंद होतात आणि मग त्यांच्यात प्रेम होतं, तसंच काहीसं. आणि मग ते लग्न करतात ना, तसंच आम्हाला तुम्हा दोघांचं लग्न लावायचं होतं. म्हणून मग गार्गी ताईची हेल्प घेऊन आम्ही सगळं घराला कुलूप, तुम्ही आत. बस, आता एक शब्द बोलू नका. या आसरट कल्पना तुम्हाला सुचतात तरी कशा? गार्गी, मला एक गोष्ट कळत नाहीये की मुलं लहान आहे, त्यांना समज नाहीये. पण तुझं काय, तू मोठी आहेस ना, तुला समज आहे ना. मी त्यांच्या डोक्यातला एक खूळ काढून टाकायच्या ऐवजी तू त्यांना कशी काय सामील झालीस? सॉरी मावशी. थांब गार्गी, मी तुझ्याशी नंतर बोलणार आहे. आधी मला ह्या दोघांशी बोलू दे. इरा, ईशान, काय वेडेपणा आहे हा? असं कसा विचार करू शकलात तुम्ही दोघं? लग्न म्हणजे काय पोरखेळ आहे का? मला कळत नाही, तुम्हाला सुचलं कसं हे? लग्न, त्यामुळे होणारे परिणाम हे समजण्यात की सुद्धा पोच नाहीये तुम्हाला. किती लहान आहात तुम्ही दोघं जण. तुम्हाला काय वाटलं जसं सिनेमात घडतं तसं आयुष्यात घडतं? काहीतरी सिनेमा बघून विचार केलात तुम्ही? सिनेमा म्हणजे फक्त गोष्ट आहे, ती कल्पना असते. आपलं आयुष्य खूप वेगळं असतं, सिनेमासारखं नसतं. तुम्हाला समजतंय का मी काय बोलतेय ते? एक मिनिट मॅडम, यांना समजावून आता काही उपयोग होणार नाही. माफ करा मॅडम, तुम्ही आम्हाला वेळोवेळी मदत करत आलात. आमच्या कुटुंबावर तुमचे खूप उपकार आहेत. पण यांनी या गोष्टीचा फार चुकीचा अर्थ घेतलाय. मला वाटतं तुम्ही आता इथं न थांबणंच जास्त योग्य आहे. बाबा, अहो नाही त्यांच्या भैरवी, घरी- बरोबर आहे त्यांचं. गार्गी, भैरवी, आता अनिश आहे तुझ्यासोबत. तुम्हा दोघांची मिळून एक टीम झालीये. तुम्ही एकत्रितपणे सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताय, म्हणजे मला तुझ्या सेफ्टीची अजिबात काळजी नाहीये. असेच एकत्र राहा, एकमेकांना साथ द्या. मिस्टर माजगावकर, तुमचं सगळं कुटुंब आता एकत्र आलंय. तुम्ही स्वतःचा राग थोडा कमी करावं. फार शीघ्रकोपी आहात तुम्ही. एक तुमचा राग सोडला ना, तर मग तुमच्यासारखा प्रेमळ आजोबा, आदर्श वडील आणि अतिशय उत्तम सासरा जगात शोधून सुद्धा सापडला जाणार नाही. ही सगळी मुलं तुमच्यावरती खूप प्रेम करतात आणि मला माहिती आहे तुमचंही खूप प्रेम आहे त्यांच्यावर. माझ्या देवाला प्रार्थना आहे तुमचं हे कुटुंब असंच एकत्र एकसंग राहू द्या. अनिश, आता सुधारलायस, आता
खंबीरपणे आपल्या बायकोच्या पाठी उभं राहायचं. दोघंही एकमेकांना सांभाळा, एकमेकांची काळजी घ्या. म्हणजे उद्या कुठलीही स्वप्न तुमचं घर तोडण्याचा स्वप्नात सुद्धा विचार करणार नाही. शहाण्यासारखे वागा. हं? मोठ्यांचं ऐका, कोणाला त्रास देऊ नका. आजोबा, आम्ही हे सगळं का केलं ते तर ऐकून घ्या. काही गरज नाही सांगण्याची. तुमच्या या चुकीसाठी मी तुम्हाला माफ करणार नाही. शिस्त म्हणजे शिस्त, आणि तुम्ही या घराची शिस्त मोडली आहे. यापुढे या घरात निवेदिताबाईंचं नाव कोणीही घ्यायचं नाही.